मायग्रेन म्हणजे एक भयानक व्याधी आहे. त्याला अर्धशिशी म्हणतात. पण ज्याला मायग्रेन होतो त्यालाच कळतं मायग्रेन म्हणजे काय. सुरुवातीच्या कंडिशनला म्हणजे साधारण 36 वर्षापूर्वी जेव्हा मी ॲक्युपंक्चर सेंटर सुरू केलं होतं, तेव्हा मायग्रेनच्या केसेस माझ्याकडे यायच्या आणि मला प्रत्यक्षात मायग्रेनच्या केसेसमध्ये मला स्वतः हेडेक व्हायचं. कारण त्यांच्या केसेस हँडल करणं फार कठीण होतं आणि त्याच्यावर उपचारच नव्हता. त्याच्यानंतर मी पुष्कळ संशोधन केलं, त्याचा रूट कॉज काय ते शोधून काढायला. आणि त्याच्यानंतर आज आमच्याकडे शुअर ट्रीटमेंट आहे मायग्रेनचं आणि पेशंट आलेला प्रत्येक पेशंट चांगला होतो. तर मायग्रेन म्हणजे लोकांना वाटतं काय हेडेक म्हणजे साधा हेडेक असतो, असं नाही. त्रास एवढे असतात पेशंटचे की पेशंट एक पेशंट येतो त्याला उलटी होते, मग चक्कर येते, तो असा हेडेकनं त्रस्त होतो की तो जमिनीला सुद्धा डोकं आपटून किंवा लोळत असतो, एवढ्या अटॅक्स येतात. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. एक कल्पना म्हणून एक पेशंट आली होती, सिव्हिअर केस होती आणि एवढी रडत होती आणि त्या मायग्रेन अटॅकमध्येच तिला आणलं होतं इथं. प्रत्यक्षात जेव्हा तिला आम्ही बघितलं तिची कंडिशन, म्हणजे ती एका बाजूला उलटी करत होती, एका बाजूला लोळत होती जमिनीवर, तिला आतमध्ये आणलं, मी नाडी परीक्षा केली, बघितलं आणि त्याच्यानंतर तिला ट्रीटमेंट केलं. त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर लगेच तिला इम्प्रूव्हमेंट झालं आणि हसायला लागली. आम्ही पूर्ण तिचे कोर्सेस 6 महिने 10-10 दिवसाचे ट्रीटमेंट, 6 महिने ट्रीटमेंट दिलं. त्याच्यानंतर ती साधारण 1-2 वर्षांनी परत भेटायला आली होती, तेव्हा ती पूर्ण नॉर्मल होती. अशा मायग्रेनच्या केसेस लोकांना दिसतात तशा नसतात, फार हाल होतात. ज्या ज्या केसेस आम्ही बघितल्या आणि हँडल केल्या, असं वाटत होतं की यांना आमची खरीच गरज आहे. त्याच्यामुळे माझे रिसर्चेस होऊ लागले. असं मायग्रेन, व्हर्टिगो, रुमॅटॉइड अशा केसेस ज्या होत नाही त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि फ्रेशमध्ये आलं तर वेळ लागत नाही. अशा भयानक कंडिशनमध्ये आणल्यानंतर त्यांना टाइम लागतो आणि चांगलं करायला फार धडपडी कराव्या लागतात, फार खटपटी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे पेशंटने ताबडतोब येणं फार गरजेचं आहे. पुष्कळ औषधं घेतल्यानंतर त्या औषधाचा मारा करून त्याच्यावर परत ते मायग्रेन वाढत जाते. जेवढे पेशंट स्ट्रॉंग औषधं घेतात तेवढे आम्ही केसेस बघितलं की भयानक परिस्थिती असते त्यांची. पण हे केसेस मायग्रेनच्या आणि सर्व ज्या केसेस आहेत ते स्टार्ट कंडिशनमध्ये येणं फार गरजेचं आहे.